म्हणजे साखर गोड आहे की नाही म्हणून आपली ओवी पण गोड आहे. लाल तिखट 2 किलो. 2 किलो मोनिका. वहिनी, या मोनिका नावाचा तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही का? किती वर्ष सहन करताय? तुमच्या जागी मी असतो ना तर कवडा नाही आहेस ना पण जागी. समजलो नाही मी. बबलू, तुझ्यावर ओवीची जबाबदारी नाही आहे आणि तुला माहिती आहे ना या घरात मी फक्त आणि फक्त ओवीसाठी आहे. वहिनी कशी येते बाई? नागिन वाटते नागिन. बबलू प्लीज. गूळ 2 किलो. अरे बबलू, काम करतोयस तू? चांगलंय. ओवी कुठे? मॅडम आज रुसल्यात. आता काय झालं? अरे आम्ही बाहेर सारंग आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर म्हणजे देवळात गेलो होतो. तर तिथे एका बाईने ओवीसमोर सावलीचा विचार. तुमच्या घरातला एवढा मोठा गाणारा आवाज अचानक बंद कसा झाला असं विचारत होते. ते असं कधी ना कधी होणारच होतं. नाही म्हणजे मी विषय टाळला, ओवीला लगेच बाजूला घेऊन गेले, पण तिने ऐकलं होतं. मग काय मॅडमचे प्रश्न चालू झाले. गाणारा आवाज, घरात कोण गायचं, कोण होती ती बाई, असे खूप प्रश्न विचारत होती आणि माझ्याकडे तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मग आता मलाच या प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल. हो. आणि सारंग, तिला असं वाटतं की तू तिच्यापासून खूप गोष्टी लपवतोस म्हणून चिडली आहे ती. ठीक आहे, बघतो मी. सारंगदा, असं काय बोलणार आहेस तू तिला? ते मी बघतो काय बोलायचं ते. लहान आहे ती, दुःख असं काय बोलू नकोस प्लीज. मी विचारेन मला जे हवं ते. मोठा